नमस्कार नमस्कार नमस्कार। तो आप सब आए हैं आज मेरी न्यूज रूम में और मौका है कि श्रेया बुगड़े, जी हाँ, श्रेया बुगड़े के साथ आज हम ये इंटरव्यू करने वाले हैं। आई बाबांची दोघांची इच्छा होती की म्हटलं तरी कॉमेडी शो मध्ये काम करावं। टरा टरा आणि फरा फरा उगाच नाही बोलत। म्हणजे माझे अजूनही माझे सगळे नातेवाईक मला चिडवतात की लहानपणी पण लहान नव्हतेच। नमस्कार, मी लाघवी ओम सावंत। आदिशक्ती अर्थात शारदीय नवरात्रोत्सवाच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते। स्त्री पर्वता इतकीच कणखर पण तिच्यातूनच गंगेसारखं वात्सल्य वाहत असतं, अशी ही स्त्री। हिच्या या स्त्रीपणाचा किंबहुना बाईपणाचा आपण म्हणूया जागर करण्याचा हा सगळा काळ, केवळ हाच काळ नाही, तिच्या स्त्रीत्वाचा जागर करण्याचा, तर या काळाच्या निमित्तानं, या सणाच्या निमित्तानं आपण म्हणूया बाईपणाची किंबहुना माणूसपणाची रुजवण करण्याचा हा खऱ्या अर्थानं काळ आहे। आणि त्याच अनुषंगानं विचारांचं सोनं लुटण्याकरता आपण 9 दिवस विविध क्षेत्रातल्या या स्त्रियांशी त्यांच्या कार्यकर्तृत्व जाणून घेणार आहोत। इतकंच नाही तर एक मैत्रीण म्हणून तुम्हाला सल्ला सुद्धा देणार आहोत। चला तर मग आज आपल्या स्टुडिओत कोण आले जाणून घेऊया। अर्थात अशा व्यक्ती आज आपल्या स्टुडिओत आल्या ज्यांची वेगळी काही ओळख करून देण्याची गरज नाहीये। घराघरात पोचलेला हा चेहरा आहे किंबहुना मनामनात स्थान मिळवलेला हा चेहरा आहे। हा चेहरा आहे अभिनेत्री श्रेया बुगड़े यांचा। श्रेया, तुझं मनापासून स्वागत। थँक्यू सो मच। जसं आपण गप्पा मारतोय ना श्रेया, आता मी तुझ्याकडे पण पाहिल्यानंतर अशी छान फ्रेश एव्हरग्रीन तू दिसतेस। काय म्हणजे एनर्जी ही सुरुवातीपासून आहे, चुणचुणीतपणा, की आपलं आवडतं क्षेत्र आपल्याला काम करायला मिळाल्यानं सतत ती स्माइल असते, ती एनर्जी असते? अर्थातच, म्हणजे सगळ्यात आधी मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणारच आहे आणि खरं तर त्यातच माझं उत्तर आहे। तू ज्या पद्धतीने इंट्रोडक्शन केलंस, तुझा आवाज, तुझं एकंदरीत वाईब, म्हणजे कॅमेरा रोल होण्याच्या अगोदरची तू आणि नंतरची तू ह्याच्यात खूप फरक मला जाणवला। सो आय थिंक हे एक्झॅक्टली तसंच आहे। मला वाटतं की आपल्या आजूबाजूच्या लोकांमधनं ती एनर्जी आपल्याला मिळते। तसं आपण आता आज स्टुडिओमध्ये आहोत, इतकी अनेक लोक इथे कॅमेराच्या मागे काम करतायत किंवा तू आणि मी इथे आहोत। मोस्टली मी माझी सगळी एनर्जी माझ्या आजूबाजूच्या लोकांमधनं घेते। मला वाटतं की जितक्या पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला चालू असतात त्यातनंच ती ऊर्जा आपल्याला मिळत असते। आणि अर्थातच हे तुझ्या आवडीचं काम आहे, माझ्या आवडीचं काम आहे। आणि जेव्हा आपल्या आवडीचं काम हे आपल्याला आपण काय म्हणू प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करता येतं, आय थिंक ते आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत। कारण का जे आपल्याला आवडतं तोच आपल्या उदरनिर्वाहाचा म्हणजे ते एक साधन आहे, तेच आपल्या उदरनिर्वाहाचं साधन आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की आपण खूप लकी आहोत आणि मी खूप लकी ठरले इतक्या वर्षांमध्ये की तुझ्यासारखी अनेक खूप सुंदर लोक, मनाने खूप प्रेमळ आणि खरोखर टॅलेंटेड तर ती होतीच, पण माणूस म्हणून ती आणखीन उत्तम होती, श्रीमंत होती आणि त्याच्यामुळे मी समृद्ध होत गेले, कलाकार म्हणून सुद्धा आणि अर्थात माणूस म्हणून सुद्धा। खरंय, पण माणूस म्हणून आपण समृद्ध होणं खूप गरजेचं आहे। जसं तू आता म्हणालीस की आपण मी स्त्री, मी बाई, या सगळ्या गोष्टी आपण बाजूला सारूया, पण माणूस म्हणून मी समृद्ध आहे का, हे खरं तर या काळात चर्चेला जाणं खूप गरजेचं आहे। आणि त्याकरताच मला तुला थोडं बालपणात घेऊन जायचं आहे। इथून आपल्याला बाळकडू मिळत असतं। तुझं बालपण कसं गेलं? मला काय वाटतं माहिती आहे ना की खरं तर लहान असताना आपल्याला काहीच कळत नसतं, संस्कार किंवा काय आपल्याला शिकवलं जातंय किंवा काय। पण आता मोठं झाल्यानंतर आपापल्या कामामध्ये संसारात रमल्यावरती मी तुला खरंच सांगते त्या गोष्टीची आणि स्पेशली जसं तू म्हणालीस असं की आजकालच्या आयुष्यामध्ये जे सगळं आजूबाजूला घडतंय किंवा ज्या पद्धतीची माणसांची मानसिकता झाली आहे त्याच्यामध्ये असं वाटतं की राहून राहून त्या गोष्टींची म्हणजे मला असं वाटतं की देवाकडे रोज त्याला थँक्यू म्हणावं असं वाटतं की आपण अशा घरामध्ये जन्माला आलो जिथे अशा पद्धतीचे संस्कार आपल्यावरती केले गेले। मुळात की माणूस म्हणून म्हणजे मला आठवतंय की ते काही असं लहानपणापासून आईने माणूस म्हणून तुला चांगलं घडायचं वगैरे असं नव्हतं, आई बाबांच्या वागण्यातून एक्झॅक्टली छोट्या छोट्या गोष्टींमधनं त्या गोष्टी आपल्यामध्ये
आज शिरत जातात, भिनत जातात असं म्हणायला हरकत नाही. आणि आज मी लहानपणी तशी खूप शिस्तीची होते. म्हणजे आपण म्हणजे खोडकर वगैरे नव्हते, पण हां माझ्यामध्ये थोडासा किडा हा एक ऍक्टिंगचा तेव्हा माहित नाही, पण एक आपण म्हणतो ना की मिमिक्रीचा होता. की आता तू जशी बोलली आहेस तसं जर मी कोणाला बघितलं प्रवासामध्ये किंवा इतर असं आईची मैत्रीण एखादी वगैरे, तर लगेच मला ते करून दाखवावं असं वाटायचं. किंवा शाळेतनं मी परत आले तर मग इमिजिएटली जेवायचं वगैरे काही नाही, इमिजिएटली ते टीचरनी जशी ओढणी घेतलेली ती ओढणी तशी घ्यायची, मग ती फूट रुलर घेऊन उभं राहायचं आणि स्वतःच मी आज ती माझी क्लास टीचर आहे असं बनवून मग ते एक सेशन आणि मग जेवण वगैरे सगळं नंतर. तुम्ही दोघी बहिणीच बरोबर? मला एक मोठी बहीण आहे. येस, कारण बहीण असल्यावर मी थेट प्रश्न विचारते, कारण मी बऱ्याचदा हा प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, पण मी हा प्रश्न बऱ्याचदा फेस केलाय. आम्हीही दोघी बहिणी, त्यामुळे मला बऱ्याचदा विचारलं जायचं दोघी बहिणीच. आज आपण शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने चर्चा करतोय, म्हणून मला हा प्रश्न विचारावासा वाटतो की ती काय करू शकत नाही, ती सगळं करू शकते. फक्त तिला गरज असते की एक साथ देण्याची आणि तिला कौतुक करण्याची, प्रोत्साहित करण्याची. तुला ही बहीण आहे, तुला कधी अशा प्रश्नांना कधी सामोरं जावं लागलंय? आणि त्यावेळी मात्र तुमचं म्हणणं काय होतं? म्हणजे हाऊ यू फेस दॅट काइंड ऑफ क्वेश्चन? मी तुला खरं सांगू का, माझ्या आई वडिलांचंच म्हणणं नेहमी असं असायचं की लोकांनी जसं तू विचारलंस की दोघी बहिणीच का, तर त्यांना अच्छा मुलीच का, तर ते म्हणाले हो आम्हाला 2 मुली आहेत. हो, तर त्यांनी ते खूप प्राऊडली ॲज अ प्राईडच नेहमी सांगितलं. त्याच्यामुळे ही भावना खरं तर आमच्या दोघींच्या मनात कधी आली नाही, कारण का वाढवताना सुद्धा आम्हाला तसंच वाढवलं गेलं. फॉर एक्झाम्पल मी तुला सांगते की माझे बाबा माझ्या मोठ्या बहिणीला आणि मला छोट्या आणि मोठ्या अशी हाक मारतात. म्हणजे ह्याच्यात काहीच जेंडर बायस नाही आहे की मी मुलगी आहे म्हणून ते मला, त्यांच्यासाठी ते तसंच आहे. म्हणजे मुलगा मुलगी एकच आहे. मुलींना मी मुलाच्या नावाने हाक मारतो, इज द सेम थिंग. ह्याचाच अर्थ ऐकताना खूप छोटी गोष्ट वाटते, पण मी तुला सांगते की जडणघडणीमध्ये त्याचा खूप वेगळा इम्पॅक्ट मुलींवरती होतो. सो मला नाही वाटत की आमच्या मनामध्ये त्या गोष्टी येत गेल्या. बट हॅव्हिंग सेड दॅट, तू पहिल्यांदा उल्लेख केलास त्याचा की आपल्याला करता सगळं येतं. दॅट आय थिंक सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे ती म्हणजे एखाद्या जीवाला ह्या जगात आणणं, जन्म देणं, ही सगळ्यात आपण काय म्हणू सुपर पॉवर ही आपल्याकडे आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की अप्रिसिएशन, प्रेम हे तितकंच महत्त्वाचं आहे. सपोर्ट सिस्टम आपल्या घरात असते बऱ्याचदा, सासू सासरे, नवरा, हे आता आपण अशा क्षेत्रामध्ये असल्यामुळे ती एक वेगळी सपोर्ट सिस्टम आपल्याला लागते, कारण का आपल्या वेळा खूप डिफिकल्ट असतात. पण अदरवाईज पण मी तुला सांगते की 9 to 5 जॉब करणारी एक साधी सर्वसामान्य आपल्यासारखी स्त्री आहे. आमच्या बाबतीत काय होतं की हां सेलिब्रिटी आणि मग ते काम करतात आणि मग TV, तर एनिवे त्याच्या बाजूला एक वेगळं वलय असतं. पण मला असं वाटतं की रेग्युलर रुटीन म्हणजे रेग्युलर चोर्समध्ये कामं करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना ते अप्रिसिएशन मिळतंय का असं वाटतंय की ते तिचं काम आहे, इट्स अ ड्युटी. सो मला असं वाटतं की कुठेतरी आपण कितीही म्हटलं की स्त्री पुरुष समानता आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे हळूहळू रुजू पाहत आहेत, पण तरी सुद्धा हॅव्हिंग सेड दॅट, मला माहिती आहे की कितीही मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मोठ्या पोझिशनवर असलेली स्त्री सुद्धा कुठेतरी तिच्या मनामध्ये ती सल असते की ह्या सगळ्या 200 लोकांचं ऑफिस जे मी चालवते त्यांना माझं कौतुक आहे, पण घरच्यांना खरोखर आहे का? सो आय थिंक दॅट इज रिअली रिअली इम्पॉर्टंट. याची सुरुवात खरं तर मला असं म्हणायचं आहे की समाजाकडून किंवा इतरांकडून करण्यापेक्षा, अजून आपण कितीही नाकारत असलो तरी हा समाज पुरुष प्रधान आहे. इथे इतरांकडून आपलं कौतुक होण्यापेक्षा एका स्त्रीला समजून घेणं खूप गरजेचं आहे, तरच आपली गाडी सुसाट धावेल, यात काही मला वाटतं शंका नाही आहे. हवाई उद्यावर कसं काय, म्हणजे तिथे तो ट्रॅक हळूहळू कसा गेला? एक मालिका करत असताना मला झी मधनं, तेव्हा मी तू तिथे मी नावाची मालिका केली होती, चिन्मय मांडलेकर आणि आम्ही सगळे एकत्र होतो. तर तेव्हा त्यांनी फूबाई फू करायचं ठरवलं. म्हणजे फूबाई फू त्याचे सीझन तेव्हा चालू होते, पण मला विचारण्यात आलं त्याच्यासाठी. तर खरं सांगायचं तर माझ्या आई बाबांची दोघांची इच्छा होती की म्हटलं तरी कॉमेडी शो मध्ये काम करावं, कारण का हे सगळं माझं जे अँटिक्स एरवी घरी सुरू असायचं, हां तो एक किडा आम्ही म्हणतो, त्यामुळे किडा होता. तर आई म्हणजे कधीतरी तुला एक कॉमेडी रोल मिळाला पाहिजे असं वगैरे एक चालायचं. आय थिंक लय भारीच्या वेळेला
रितेश सरांनी तेव्हा कपिलचा शो सुरू झाला होता ऑलरेडी आणि रितेश सर फुबाई फुला एकदा गेस्ट म्हणून आले होते. तर त्यांनी ते चॅनलमध्ये आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विचारलं की आपल्याकडे असं मराठी फिल्म प्रमोट करायला वगैरे तसा शो नाही आहे का. ते म्हणाले की तसं तर काही नाही आहे, कारण का मुळात तितक्या मराठी फिल्म्स बनायच्याच नाहीत तेव्हा, म्हणजे 10 वर्षापूर्वी. आणि मग त्यासाठी एक डेडिकेटेड शो बनवायचा, म्हणजे तशा तर फिल्म्स दर आठवड्याला आल्या पाहिजेत. आणि मग ते म्हणाले की आपण एक ट्राय करू शकतो, तुमच्याकडे तर फुबाईफूची टीम सुद्धा आहे, तर त्याच्यातलीच लोक तुम्ही निवडा. आणि सो तिथनं ते कॉन्सेप्शलाइज झालं आणि मग लय भारी बरोबर म्हणजे त्याची सुरुवात झाली. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे ऑब्व्हियसली मग डॉक्टरनी डिसाईड केलं चॅनलनी मिळून की कोण कोण असणार टीममध्ये. आणि मग त्या सगळ्यांमध्ये एक आपली जागा, आपलं वेगळेपण, असं ते काही खरं सांगायचं तुला ना तर मी ते काही ठरवून झालं नाही. इट वॉज ऑलवेज अ टीम एफर्ट. आणि आम्हाला सगळ्यात मजा एकत्र काम करण्यामध्येच यायची. आणि आय थिंक की ते प्रेक्षकांना कळलं, अक्रॉस द स्क्रीन ते गेलं. न्यूजरूम मध्ये आल्यावर तर बरखा दत्तची ऍक्टिंग तर व्हायलाच. अरे बापरे. डेफिनेटली बरखा दत्त या खूप रिस्पेक्टेड आणि सेलिब्रेटेड जर्नलिस्ट आहेत. अनेक वर्षांचं त्यांचं कामाची त्यांच्या खूप मोठी आपण म्हणू व्याप्ती आहे. पण त्यांचं कॅरेक्टर इन टर्म्स ऑफ कसं होतं ना की त्यांचं बोलणं, त्यांचं राहणीमान, त्यांचं एकंदरीत स्वतःला कॅरी करणं. अर्थात आपण ॲक्टर आहोत म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन हे सतत चालू असायचं. त्याच्यामुळे जेव्हा हवायोद्यामध्ये एकदा पत्रकार करण्याची वेळ आली तेव्हा मग मी डॉक्टरला म्हटलं की मी ट्राय करू का. तर डॉक्टर यूज टू बी ऑलवेज ओपन की तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही ट्राय करा, काही नाही. बरखा दत्त मॅमची ॲक्टिंग मी बऱ्याचदा केली होती, पण नंतर ऑफकोर्स काही गोष्टी ते सुद्धा पत्रकार आहेत आणि दॅट्स ऑल्सो अ व्हेरी सिरियस प्रोफेशन. मग हळूहळू आम्ही थोड्या वेगळ्या गोष्टी करायला लागलो, पण इट स्टील रिमेन्स वन ऑफ माय फेवरेट कॅरेक्टर्स. अरे बापरे. ते खूप खरं तर मी अग्रेसिव्ह करायचे, त्या तशा नाही आहेत, पण आपल्या झोनमध्ये जाण्यासाठी म्हणून मी ते आय ट्राय. मी खूप वर्ष ॲक्च्युली ते केलेलं नाही आता. नमस्कार नमस्कार नमस्कार. तो आप सब आए हैं आज मेरी न्यूज रूम में और मौका है कि श्रेया बुगड़े, जी हाँ, श्रेया बुगड़े के साथ आज हम ये इंटरव्यू करने वाले हैं. और क्या क्या ऐसी खास बात है जिसके लिए आज स्टूडियो में वो हमारे साथ है. श्रेया, वेलकम टू माय शो. आपका बहुत बहुत स्वागत है. मुझे आपसे पहली बात तो ये जानना है कि मेनी कंग्रेचुलेशंस टू यू, क्योंकि आपके शो के 10 साल पूरे हो चुके हैं. इट्स नॉट अ स्मॉल थिंग. तो मेरी तरफ से आपको बहुत बहुत बधाई. और नवरात्रि के इस शुभ एपिसोड में आप हमारे साथ आई हैं, बहुत बहुत धन्यवाद आपका. क्या बात आहे. कुठे विसरली आहेस तू. सगळं तसंच उभं राहिलं आता. आणि आता विषय छेडलाय तर उषाताई तर व्हायला हव्या. तुम्ही नका मला हे करायला लावू आता, कारण आऊ आता मला फक्त फटकवणार आहे. ऑब्व्हियसली ते सगळे त्यांचं काम इतकं मोठं आहे सगळ्यांचं, म्हणजे अर्थात ज्यांची मी मिमिक्री किंवा इम्पर्सनेशन करण्याचा प्रयत्न केलाय, तर पण आऊचं विशेष प्रेम आहे माझ्यावरती आणि मला सुद्धा ती खूप आवडते. खरं तर सगळेजण तिला घाबरतात, पण माझी सुद्धा सुरुवातीची तिची तशीच इमेज माझ्या डोक्यामध्ये होती. पण ती खूप प्रेमळ आहे, प्रचंड निर्मळ आहे मनाने. आणि मी ती हिम्मत केली आणि सगळ्यांनी म्हटलं पण की हिला हिम्मतच म्हटलं पाहिजे म्हणून. पण येस, अर्थात तिच्यासमोर सुद्धा आता बऱ्याचदा ही करण्याची वेळ आली. ती मी मनामध्ये एक भीती बाळगूनच करत असते कायम. कशी आहेस ग? बरी आहेस ना? छान वाटलं येऊन आज तुझ्या कार्यक्रमात. साडी नेसायला हवी होतीस ग, मला बोलली साडी नेस आणि स्वतः आली ड्रेस घालून. नटमोगरे आजकालच्या मुली, काय नाही दुसरं, नटायला पाहिजे नुसतं. टरा टरा आणि फरा फरा, उगाच नाही बोलत मी. बोललीस, मलाही बोलून घेतलं ऍक्च्युली. म्हणजे तू त्यांच्या समोरही केली होतीस ना. हो, बऱ्याचदा. खरं तर हा जॉनर म्हणूया किंवा मिमिक्री काय किंवा स्किट काय, प्रत्येक वेळी ना एक प्रयोग आहे. हा प्रयोग
आपण म्हणूया दोन बाजूने सुरू असतो. हा प्रयोग एकतर रंगमंचावर व्यासपीठावर पण सुरू असतो आणि तो प्रयोग तुमच्या आतमध्ये सुद्धा सुरू असतो. कधी असं असतं आपण आपल्या काही टेन्शनमध्ये असतो किंवा आपण कधी खूप आनंदी असतो. आपल्याला असं असतं की अरे तिथे घरी काय करत असतील, काय होत असेल किंवा वेगवेगळं द्वंद्व चाललेलं असतं आपल्या मनामध्ये. आणि अशा वेळेला अनेकदा तुम्हाला तुमच्या स्वभावाच्या विरोधात काही गोष्टी कराव्या लागत असतात. त्यावेळी एक अभिनेत्री आपण बाजूला ठेवूया, पण श्रेया म्हणून, एक माणूस म्हणून, एक स्त्री म्हणून या सगळ्या सिच्युएशनला श्रेया कशी सामोरी जाते? सी फ्रँकली तुला सांगायचं तर ते कलाकारांमध्ये एक स्विच ऑन आणि स्विच ऑफ बटन असं म्हणतात ते असतं. पण काय होतं बऱ्याचदा ते ऑफ केलेलं बटन कुठेतरी एक तो दिवा आहे तो असा फडफडत फडफडत राहतो, तो बंद होत नाही. इज बिकॉज कधी घरी कोणी आजारी असतं किंवा आपण वेगळ्या कुठल्या स्ट्रेसमध्ये असतो, बरीच इतर टेन्शन्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, काय 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 गोष्टींचं एखादा दिवस आपण म्हणतो ना की तो तुमचा नसतो. बरोबर. पण त्या दिवशी मेकअप करून, केस करून, कपडे करून तुम्हाला एक कॅरेक्टर पकडून त्याच्यात जे करायचं असतं ते सगळं करावंच लागतं. बिकॉज बऱ्याचदा तुमच्या सेटवरच्या लोकांना सुद्धा माहिती नसतं की आत काय चाललंय, घरी काय चाललंय, ऑर यू नो व्हॉट एव्हर. किंवा एकदम पण एवढं व्हायची गरज नाही. आज मलाच बरं वाटत नाहीये, समहाव आज मला सकाळपासून कणकण आहे किंवा माझं डोकं दुखतंय, आय एम नॉट फिलिंग ओके. म्हणजे फिजिकल पण असू शकतं. मी म्हटलं की मेंटल तर असतंच, पण फिजिकल पण, हे सगळंच कुठे दाखवता येत नाही. सो इन दॅट केस मी माझी बहीण, माझी आई यांना फोन करून त्यांचा कान खाते जवळजवळ की माझ्या आत्ता आयुष्यामध्ये हे झालंय, तुरंत दिस इज द सिच्युएशन मला राईट की आत्ता ट्रॅफिक आणि मी आता तिथे पोहोचू शकणार नाहीये. तर मग त्याच्यावर माझी मोठी बहीण दिल्लीला असते, ती म्हणे की बरं ऐक, हे बघ आत्ता तू काही करू शकणार नाहीयेस कारण का तू आता ट्रॅफिकमध्ये अडकली. सो जस्ट काम युअर सेल्फ डाऊन, गाणी लाव, ती ऐक, तू तर रेडीच आहेस की नाही, आता तू जेव्हा पोहोचशील तेव्हा पोहोचशील. तू त्यांना आता फोन करून सांगितले, आता तू शांत राहा. ओके. तर मला फक्त एक ऐकायचं असतं. ऍक्च्युली मला ते माहिती असतं पण तुला स्वतःला करता येत नसतं. सो एकदा ते ऐकलं किंवा आईला फोन केला की कधीतरी चुकून म्हणजे डबलच तारखा दिल्या गेल्या आणि नंतरच मला रिअलाइज झालं 8 दिवसांनी की मी हे काय केलंय. मग या सिच्युएशन मध्ये सांगते की कोणाशी तरी एकाशी बोलून बघ, काय होतंय का, त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघेल. जर तुम्ही अशा स्त्रियांच्या अवतीभोवती असाल आणि त्या तुमच्या आयुष्यात असतील तर युअर लाईफ इज सॉर्टेड. मोठं नाही एखादं हॉटेल, पण अशा गावखेड्यातल्या अनेक बायका आहेत महाराष्ट्रात ज्या बचत गटाच्या माध्यमातून असू देत किंवा अगदी खानावळ आपण म्हणूया या माध्यमातून उत्तम प्रतीचं जेवण लोकांपर्यंत पोहोचवतात. पण कुठंतरी मन कचरतंय की मी इतकी उंच उडी घेऊ का. तर त्या महिलांसाठी तू काय टीप देशील जाता जाता? मी तुला खरं सांगू का, तर मला इथे आत्ता ह्या स्टुडिओमध्ये बसून जेव्हा माझ्याकडे त्या सगळ्या गोष्टी करण्याची साधनं आहेत, हे किंवा ती मुभा आहे, हे माझ्याकडनं सांगणं खूप सोपं होऊ शकतं. पण काही स्त्रिया मला माहिती आहे की त्यांच्या मनामध्ये ती इच्छा आहे पण कदाचित त्यांच्या आजूबाजूला ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही. आपण काय म्हणू की कुटुंबाकडनं सपोर्ट म्हणा किंवा त्याला लागणारे आपण काय म्हणू भांडवल म्हणा किंवा ॲक्सेस की हे करायचं आहे पण कसं, कुठे, कोणाबरोबर बोलायचं, कोणाबरोबर एकत्र होऊन हे करायचं. सो त्यांना गाईड करणारं कोणी नाही आहे. आणि अशा स्त्रियांना मी इथे बसून सांगणं की तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या मनात ते कायम ठेवा. आणि सो मला असं वाटतं हे खूप दांभिक आहे, म्हणजे ते किती सोपं आहे बोलायला. सो मी त्यांना फक्त एवढंच सांगेन की देवावर विश्वास ठेवा, तिच्यावर विश्वास ठेवा आणि मुळात स्वतःवर ठेवा. तुम्ही जे काही करताय घरामध्ये, तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी जेवण बनवताय आणि तुम्हाला तुमच्या घरातले येणारे पाहुणे येऊन सांगतायत की काय तुझ्या हातची चव म्हणजे ना खरंच, दॅट इन इट सेल्फ शोज की तुम्ही करेक्ट करताय काहीतरी. आणि कुठे ना कुठेतरी जर हे तुमच्या नशिबात लिहिलेलं असेल तर कोणीतरी एक दिवस त्या गोष्टीला वाचा फोडायला तुमच्या आयुष्यात येईल आणि ती व्यक्ती तुमचा हात धरून तुम्हाला तुमच्या स्वप्नापर्यंत घेऊन जाईल. सो प्रचंड विश्वास एका शक्तीमध्ये ठेवा जी आपल्याला दिसत नाही त्याच्यामध्ये आणि स्वतःमध्ये, आणि चांगलं करत राहा. आयुष्यभर आपण ज्या लोकांना भेटलो नाहीये, म्हणजे माझ्या प्रेयर्समध्ये तर कायम मी ज्या लोकांना भेटले ती लोक आणि माझे फॅन सुद्धा असतात. कारण का मला नेहमी असं वाटतं, मी प्रत्येक वेळेला असं सांगते की ते सगळे जिकडे आहेत त्यांना कायम निरोगी आणि आनंदी ठेव. कारण का मला वाटतं की आपण मनामध्ये
सगळ्यांसाठी जर कायम चांगलं चिंतलं, वेदर ऑर नॉट तुम्हाला त्या माणसाकडनं चांगला एक्सपिरियन्स आलाय किंवा नाही आलाय, आपण कायम पॉझिटिव्हच बाहेर देत राहायचं युनिव्हर्समध्ये. इट विल कम बॅक टू यू. म्हणून मला त्यांना सांगायचं की तुम्ही जे करताय ते तसंच करत राहा. तुमचा संसाराचा राहटगाडा आहे तो तुम्ही तसाच ओढत राहा, पण मनामध्ये ती जी इच्छा आहे ना ती मरू देऊ नका. कुठेतरी एक दिवस कोणीतरी येईल आणि जसं म्हणतात तसं ॲट द एंड ऑफ द टनल तुम्हाला लाईट दिसेल, तसं तो दिसेल आणि कोणीतरी तुमच्या आयुष्यामध्ये येऊन तुमचं आयुष्य बदलेल. क्या बात आहे. तू इथे आलीस आणि इतक्या मनमुराद गप्पा मारल्यात, दिलखुलास गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. आदिशक्तीमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या मैत्रिणीसह, तिच्या कार्यकर्तृत्वासह. तोवर इथंच थांबतोय. नमस्कार.